पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मतदारांच्या मनातील भावी आमदार चेअरमन अभिजित आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अभिजित आबा पाटील मित्र परिवार पंढरपूर। नमस्कार, मी स्वप्नील गरड, महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शको, आज गुरुवार 1 ऑगस्ट सकाळी 6 वाजता उजनी धरणाच्या पाण्याच्या सद्यस्थितीविषयी आता आपण जाणून घेऊया। दर्शको, सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात पावसाने विश्रांती दिलेली आहे, परंतु पुणे जिल्हा व खडकवासला धरणाच्या परिसरात पावसाने चांगलाच जोर धरलेला असून कालपर्यंत असणारा येलो अलर्ट बदलून हवामान विभागाने पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट घोषित केलेला आहे। काल दुपारीच खडकवासला धरणामध्ये 11,704 क्युसेक असणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये वाढ करून 13,981 क्युसेक एवढं पाणी मुठा नदीमध्ये सोडण्यात येत होतं। तेच पाणी पुढे येऊन उजनी धरणामध्ये मिळतं। त्याचबरोबर काल खडकवासला धरणामधून सोडलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पुणे शहरातील भिडे पूल परत एकदा पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हवामान विभागाने गुरुवारपासून पुढील 3 दिवस पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट घोषित केला असून अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। या खडकवासला आणि बंड गार्डन येथून येणाऱ्या वाढलेल्या विसर्गामुळे दौंड येथून येणाऱ्या विसर्गामध्ये ही मोठी वाढ झालेली असून आज सकाळी 6 वाजता दौंड येथून 40,289 क्युसेक एवढ्या पाण्याची आवक ही उजनी धरणामध्ये होत होती। या वाढलेल्या आवकमुळेच उजनी धरणाच्या पाणी पातळीत ही जवळपास दिवसभरात 5% वाढ झालेली असून काल सकाळी 51.50% असणाऱ्या उजनी धरणाची पाण्याची पातळी ही आज सकाळी 6 वाजता 56.94% एवढी झालेली आहे। उजनी धरणाच्या मृत पाणी साठ्यामध्ये ही बरीच वाढ झालेली असून आज सकाळी 6 वाजता उजनी धरणामध्ये 94.17 TMC एवढा मृत पाणी साठा हा जमा झालेला आहे। तर उजनी धरणामधील उपयुक्त पाणी साठ्यामध्ये ही वाढ झालेली असून आज सकाळी 6 वाजता उजनी धरणामध्ये 30.51 TMC एवढा पाण्याचा उपयुक्त साठा जमा झालेला आहे। या सततच्या घाटमाथ्यावरील होत असलेल्या पावसामुळे तसेच दौंड येथून वाढणाऱ्या विसर्गामुळे उजनी धरणाची 60% असणारी वाटचाल ही जोमाने सुरू असून लवकरच उजनी धरण 60% ही पूर्ण भरणार आहे। उजनी धरणाच्या या अशाच अचूक, विश्वसनीय व वेळच्या वेळी अपडेटसाठी तुम्ही पाहत रहा महाराष्ट्र माझा न्यूज।